खूप सुंदर दिसतेस. मी हे कधी म्हणतोय याची वाट पाहत होतीस ना? दुष्ट. अगं सिरियस हो. अरे दादा, कशाला असं जीवाशी खेळताय? बघितलं ना तुम्हाला कसा ठसका लागला ते? पाणीच पिणार नाही म्हणजे काय? सांगून ऐकणार नाहीत ते. प्रत्येक जण आपापलं खरं करायच्या मागे. काकू, आपण एक काम करूया, हे सगळं अण्णा गुरुजींना कळवूया. अरे ते सतत भ्रमण करत असतात. आपण त्यांच्याशी नाही संपर्क साधू शकत. त्यांना तसंच काहीतरी जाणवतं ना, तेव्हा ते संपर्क साधतात आणि येतात. आणि त्यांनी आपल्याशी अजून संपर्क साधलेला नाही ह्याचा अर्थ मी सोडलेला संकल्प चुकीचा नाहीये, बरोबर आहे. काय करू हो मी? म्हणजे हा हट्ट सोडाल तुम्ही? किती कासावीस झाला होतात मगाशी. दादा, ऐका ना प्लीज आमचं. अरे आलीस तू? आणि श्लोक कुठे आहे? वा, आता बघ कसा मस्त दिसतोयस. हा, आपण मस्तपैकी फोटो काढूया आता. चल. अरे थांबा, शलाका वहिनी आणि गौरी दोघींना बोलावून घेऊन येतो मी. काय आलोच. आले. दादा, संक्रांतीला तिळगुळ का देतात आणि गोड बोला असं का म्हणतात? अगं मी तसा काही फार मोठा तज्ज्ञ नाही असला, पण संक्रांत म्हणजे संक्रमण आणि मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो. दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होतं. अगं हा सृष्टीतला खूप मोठा बदल असतो. आता साधा बदल होताना सुद्धा खडखडाट होतो, कुरकुर होते, हो की नाही? मग हा तर केवढा मोठा बदल. मग तो खडखडाट होऊ नये म्हणून तिळगुळातल्या तिळाचा स्निग्धांश आणि गुळाचा गोडवा. काय हे बदल करताना, ऍडजस्टमेंट करताना त्रास होणार, कटकटी होणार, त्या करू नका. एकमेकांशी भांडू नका, एकमेकांशी गोड बोला आणि एकमेकांना सांभाळून घ्या. तर बदल होताना फारसा त्रास होणार नाही. ह्याच्यासाठी तिळगुळ आणि तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणतात, कळलं? बापरे, नाही या सगळ्या मागे एवढं मोठं कारण असतं हे मला माहितीच नव्हतं. तुला हेही माहित नाही?